नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या युनिव्हर्सल नेक्स्ट टॉपरमध्ये. मित्रांनो, शाल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती ऊब किंवा एखाद्याचा केला जाणारा सन्मान. पण तुम्हाला माहीत आहे का की याच शालीमुळे कधीकधी माणसाला शालीनता गमवावी लागते. आज आपण आपल्या 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील अत्यंत हृदयस्पर्शी असा पाठ शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे शाल. शाल हा पाठ लिहिलेला आहे राग जाधव यांनी. या पाठात लेखकांनी त्यांच्या आयुष्यातील शालीशी संबंधित काही खूप सुंदर आठवणी सांगितल्या आहेत. चला तर मग वही आणि पेन घेऊन तयार व्हा. आज आपण शाल हा पाठातील लेखकांचा प्रवास आणि त्यातील मुलं अभ्यासू या. एकदा मी पु ल देशपांडे यांच्याकडे काही एक निमित्ताने गेलो होतो. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो. तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? मी एका पायावर हो म्हटले. पु ल व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरव वाटला. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली. वापरली मात्र कधीच नाही. तर लेखक एकदा पु ल देशपांडे यांच्या घरी काही एक कामाने गेले होते. काम पूर्ण झाल्यावर ते त्यांच्या घरी निघण्याच्या बेतात होते, घरी यायच्या बेतात होते. तेवढ्यात त्यांना सुनीताबाई म्हणजेच पु ल देशपांडे यांच्या पत्नींनी त्यांना थांबवले आणि त्यांना विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? आता लेखकांनी एका पायावर हो म्हटले, त्यांनी लगेच हो म्हटले आणि सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी त्यांना हा मोठा गौरव वाटला. ती शाल त्यांनी त्यांच्या सुटकेसमध्ये सांभाळून ठेवली, वापरली कधीच नाही. पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तेथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशालेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखाली घाटाच्या छोट्या तडावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तिचे बाल कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते, पण आई तिकडे बघतही नव्हती. मला मात्र राहवले नाही. मी सुटकेसमधील पुलकित शाल काढली, 5-50 रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, त्या बाईला आधी शालीत गुंडाल आणि मग मासे मारत बैस. या घटनेची ऊब पुलकित शालेच्या उभेपेक्षा अधिक होती. तर जे लेखक होते ते पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून गेले. तेथे नदीकाठच्या प्राज्ञ शालेच्या खोलीत त्यांना ते राहत असे. खोलीच्या दक्षिणेतील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. तेव्हा ते थंडीचे दिवस होते. तर एक बाई त्यांच्या खिडकीच्या खाली घाटाच्या छोट्या तडावर तिचे छोटे मूल तिने एका टोपलीत ठेवले होते आणि ती मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तिचे बाळ थंडी असल्यामुळे थंडीने कुडकुडत होते, पण त्या बाळाची आई तिकडे बघतही नव्हती. पण लेखकांना मात्र राहवले नाही. त्यांनी लगेच सुटकेसमधील ती पुलकित शाल, आता त्यांनी शालीला खूप सुंदर नाव दिलेलं आहे, पुलकित शाल. पुलकित शाल म्हणजे पु ल देशपांडे यांनी दिलेली, म्हणून पुलकित शाल त्यांनी काढली.
पाच पन्नास रुपयाच्या नोटा काढल्या आणि त्या बाईला हाक मारली आणि ते सर्व त्यांनी खिडकीच्या खाली दिले आणि म्हटले की आधी त्या बालाला गुंडाल आणि मग मासे मारत बैस. या घटनेची ऊब पुलकित चालीपेक्षा अधिक होती. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलनं गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. परिणामत त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफल त्यांना मिळत राहे. एकदा ते मला म्हणाले, या शाली घेऊन घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. तर कविवर्य नारायण सुर्वे जे होते ते खूप संमेलने गाजवत होते. रात्रंदिवस त्यांच्या समारोहाच्या कार्यक्रमामध्ये भरतीच असे. ठीक आहे. मग ते संमेलनामध्ये जात असते तेव्हा त्यांचे सत्कार होत असे आणि त्यांना ते सत्कारामध्ये श्रीफल आणि श्रीफल व शाल मिळत असे. श्रीफल म्हणजे नारळ. ओके. ते एकदा ते म्हणाले, कोण म्हणाले तर नारायण सुर्वे हे राग जाधव यांना म्हणाले की आता या शाली घेऊन घेऊन ते शालीन बनले आहेत. शालीन म्हणजे काय तर नम्र. हा बोर्डाच्या परीक्षेत नेहमी प्रश्न विचारला जातो. शालीन समानार्थी शब्द, तर शालीन म्हणजेच नम्र. त्यांच्या बोलण्यातील उपरोधित खोच माझ्याच नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती. शाल व शालीनता यांचा संबंध काय? खरे तर खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते. सुर्वे मुलातच शालीन. शालीच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधीही हरवली नाही, कधीही शिणली नाही. तर जे नारायण सुर्वे होते ते मुलातच शालीन म्हणजे ते नम्रच होते आणि त्यांनी त्यांची नम्रता कधी हरवली नाही आणि कधी शिणली सुद्धा नाही. कविवर्य मी कविवर्यांना म्हटले, शाली मुले शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईन. भिकेला लागेन. पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेचच नेऊन देईल. यावर तो शालीन कवी मनापासून हसला. शाली मुले शालीनता येते की जाते? या प्रश्नाचे उत्तर होते असेच आहे. सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमवावून बसण्याचा धोकाच मोठा आहे. मी कविवर्यांना म्हटले, म्हणजे कोण? राग जाधव हे कविवर्य नारायण सुर्वे यांना म्हणाले की शाली मुले जर शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईन. ते कर्जबाजारी होतील, भिकेला लागतील, पण अशा शेकडो शाली खरेदी करून सर्वांना देतील. यावर तो शालीन कवी मनापासून हसला. शालीन कवी म्हणजे कोण? कविवर्य नारायण सुर्वे. शाली मुले शालीनता येते की जाते? असे या प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले की जाते. सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमवावून बसण्याचा धोकाच मोठा आहे, असे ते म्हणू लागले. मी 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोधी अध्यक्ष झालो. तत्कालीन 1-2 वर्षात माझ्यावर शालीचा वर्षाव झाला. एवढ्या शाली जमत गेल्या की माझ्या 8 बाय 6च्या खोलीत 8 बाय 6च्या खोलीत हे लक्षात ठेवणे शक्य नव्हते. मी सगळ्या शालींचे गोथोडे बांधून ते
निकटवर्ती मित्राकडे ठेवले व त्या शाली वापरण्याचे वगैरे त्याला सर्वाधिकार दिले. बिचारा अति प्रामाणिक. त्याच्याही छोट्या खोलीत त्याने ते सांभाळले. हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या. कोणाला वाटून टाकल्या तर गरीब श्रमिकांना. तर ते मी म्हणजे कोण? लेखक राग जाधव 2004 साली ते साहित्य संमेलनाचे बिनविरोधी अध्यक्ष झाले आणि त्या 1-2 वर्षानंतर त्यांच्यावर शालींचा वर्षाव पडला. म्हणजे नक्की काय? तर खूप शाली त्यांच्याकडे जमत गेल्या. आता एवढ्या शाली जमल्या तर त्यांच्या 8x6च्या खोलीत त्यांना त्या तेवढ्या शाली ठेवणं शक्य नव्हतं. तर त्यांनी त्यांच्या मित्राला कुठे? निकटवर्ती मित्राकडे ठेवले आणि त्या शाली त्याला वापरण्याचा पूर्ण सर्व अधिकार दिले. आणि आता सांगितले की बिचारा अतिप्रामाणिक. म्हणजे ज्या मित्राकडे त्यांनी शाली ठेवायला दिलेल्या म्हणजे त्यालाच दिलेल्या त्या त्यांनी पण सांभाळून ठेवल्या. त्याच्याही छोट्या खोलीत त्याने ते आणि त्याचीही छोटी खोली होती त्यांच्या मित्राची. त्यांनीही त्या शाली सांभाळून ठेवल्या. आणि ज्या काही शाली लेखकांजवळ उरल्या होत्या त्या त्यांनी गरीब श्रमिकांना वाटून टाकल्या. हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या. कोणाला? तर गरीब श्रमिकांना म्हणजे गरीब लोकांना. पुढे बघूया. या सुमारास मी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे. तेथील कट्ट्यावर बसणे मला आवडे. एक दिवस काय घडले की कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्य भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरकुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे मी पाहिले. दुसऱ्या दिवशी मी 2 शाली घेऊन ओंकारेश्वरच्या मंदिर कट्ट्यावर आलो. तो म्हातारा होताच. त्याला 2 शाली दिल्या. त्याने थरथरत्या हाताने मला नमस्कार केला. तर या सुमारास शनिवार पेठेतील ओंकारेश मंदिर म्हणजे लेखक जे होते ते शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर रोज संध्याकाळी ते जात असे आणि तेथे कट्टा जो होता तेथे त्यांना बसायला खूप आवडत असे. एक दिवस काय झालं की खूप कडाक्याच्या थंडीमध्ये तो म्हातारा होता. तो अशक्य भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच तो बसलेला होता आणि त्याच्या अंगावर तो पांघरून ठेवून होता व त्याच्या खाली चिरकुटे टाकून बसला होता म्हणजे कुडकुडत बसला होता. आता त्या लेखकांना पाहवले नाही. दुसऱ्या दिवशी लगेचच त्यांनी शाली घेऊन ते ओंकारेश्वरच्या कट्ट्यावर आले. तो म्हातारा तेथेच होता. त्या म्हाताऱ्याला त्यांनी शाली दिले आणि त्या म्हाताऱ्यांनी थरथरत्या हातांनी म्हणजे काफत थंडी होती थरथरत्या हातांनी त्यांनी लेखकांना नमस्कार केला. पुढे 4-5 दिवस मला काही कामामुळे संध्याकाळी ओंकारेश्वरला जाण्यास उत्सुकता लाभली नाही. त्यानंतर मी नेहमीप्रमाणे ये-जा करीत राहिलो. मग एकदम त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण आली. तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच. तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो व पुलावरून चालू लागलो. नंतर काय झालं की पुढे 4-5 दिवसात म्हणजे पुढल्या 4-5 दिवसात लेखक ते ओंकारेश्वरच्या मंदिराजवळ त्यांना काही उत्सुकता लाभली नाही. म्हणजे काही कामामुळे त्यांना तिथे यायला जमले नाही. त्यानंतर ते नेहमीप्रमाणे तिथे ये-जा करत राहिले. तेव्हा त्यांना एकदमच
त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण आली, पण तो तेथे नेहमीच्या ठिकाणी नव्हताच. आता त्यांनी विचार केला की चला आपण आता पुलावर चक्कर मारून येऊया. म्हणून ते उठले व पुलावरून चालू लागले. पुलाच्या जवळपास माथ्यावर तो भिक्षेकरी म्हातारा दिसला. मी लगबगीने त्यांच्याकडे गेलो. पाहतो तो काय, तीच चिरगुटे अंगाखाली व अंगावर, तेच कुडकुडणे, तेच दिनवान जिने. मी म्हटले, बाबा तुम्ही मला ओळखलं? त्याने नकारार्थी मान हलवली. मग मीच म्हटले, बाबा 5-6 दिवसांपूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या, आठवते? तर ते लेखक पुलाच्या जवळपास माथ्यावर तो त्यांना भिक्षेकरी दिसला. कोणाला? लेखकांना. तर ते लगबगीने लगेचच त्यांच्याकडे गेले आणि ते पाहतात तर काय, तेच जी पहिले चिरकुटे त्यांच्या अंगावर होती व अंगाखाली त्यांनी तेच चिरकुटे टाकली होती व तसंच बसले होते ते आणि कुडकुडत्या थंडीने, म्हणजे तेच दिनवान जिने असे ते म्हणत आहेत. मग ते त्या भिक्षेकरी वृद्धाला जाऊन म्हणाले की बाबा तुम्ही मला ओळखलं? त्या भिक्षेकरींनी नकारार्थी मान हलवली. मग त्या लेखकांनीच तेच म्हटले की मी तुम्हाला 5-6 दिवसांपूर्वी 2 शाली दिल्या होत्या, आठवतंय? चला तर मग पुढे तो भिक्षेकरी म्हातारा काय बोलते ते बघून घेऊया. यावर म्हातारा खुलखुलला व पुन्हा हात जोडून म्हणाला, हे भल्या माणसा, तू लई मोठा. मॅसनी शाली दिल्या, पण बाबा म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील? त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट. मी शाली इकल्या व 2-3 दिवस पोटभर जेवून घेतलं बाबा. आमचं हे असलंच बिकट जिणं. तुझं लई उपकार आहेत बाबा, असं तो भिक्षेकरी वृद्ध म्हणतो. की यावर ते लेखक त्यांच्याकडे गेले व त्यांनी सांगितलं की 5-6 दिवसांपूर्वी मी तुम्हाला शाली दिलेल्या, आठवते का? तर नंतर त्या भिक्षेकरींनी नकारार्थी मान हलवली. त्यानंतर त्याला लगेच आठवलं की त्याने हात जोडले. पुन्हा हात जोडला आणि तो म्हणाला, भिक्षेकरी वृद्ध, हे भल्या माणसा, तू लई मोठा. तूने मॅसनी शाली दिल्या, म्हणजे तुम्ही मला शाली दिल्या, पण म्या भिकाऱ्याला म्हणजे मला त्या शाली कशा शोभतील? त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट. म्हणजे त्या भिक्षेकऱ्याला म्हणायचं होतं की त्या मी शाली विकल्या आणि मग का मला पोटाची आग लई वाईट, म्हणजे त्याला खूप भूक लागली होती. मग त्याने त्या शाली विकल्या, त्यातून पैसे कमवले आणि त्याने पोटभर जेवून घेतलं. पुढे सांगतो बघा तो भिक्षेकरी, मी शाली ऐकल्या व 2-3 दिवस त्याने पोटभर जेवून घेतले. आमचं हे असलंच बिकट जिणं, असंच आम्ही जगतो. तुझं लई उपकार आहेत बघ. शालीची शोभा आणि ऊब व पोटाची आग आणि अन्नाची ऊब. भुकेलेल्यास अन्न द्यावे, तहानलेल्यास पाणी द्यावे आणि हेही जमले नाही तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात. म्हणजे शालीची शोभा आणि ऊब व पोटाची आग आणि अन्नाची ऊब, हे लेखक सांगत आहेत की जो भुकेलेल्यास अन्न द्या, तहानलेल्यास पाणी द्यावे आणि हेही जमले नाही तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली द्याव्यात. खूप सुंदर असा हा पाठ आपण बघितलेला आहे. हा पाठ लिहिलेला आहे राघव जाधव यांनी. म्हणजे या पाठातून त्यांनी काय सांगितलेलं आहे की ज्याला लास्टला त्यांनी सांगितलं आहे बघा की भुकेलेल्यास अन्न द्या, ज्याला जे पाहिजे आहे तसंच द्या. समजते तुम्हाला? हा पाठ मला खूप आवडला आहे. अतिशय या पाठामधून शिकण्यासारखं आहे आणि खूप इझीसुद्धा आहे.
हा पार्ट 1 असेल. पार्ट 2मध्ये मी तुम्हाला प्रश्न उत्तरे इझीमध्ये समजावून सांगून देईल. ठीक आहे. त्यानंतर आपण उपास घेऊ. जर तुम्हाला माझं शिकवणं आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुढे अशाच व्हिडिओ बनवत राहील. थँक यू सो मच.